नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला खात्री आहे की या विषयाचं शीर्षक बघून अनेक जण चक्रावले असतील. पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा नेता म्हणून ज्याच्याकडे गेली 5 वर्ष बघितलं जात आहे, तो आजचा असंतुष्ट आत्मा रोहित पवार, आमदार रोहित पवार यांनी संभाजी ब्रिगेड नव्याने उभी करावी, संभाजी ब्रिगेडला नवी संजीवनी द्यावी, असा सल्ला मी का देतोय? अनेकांना गंमत वाटेल, काय संबंध आहे? रोहित पवार हे राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाचे एक आमदार आहेत, एक नेता आहे. आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा या स्वतंत्र पक्ष आणि गटाचे जे काय आता प्रकरण चालू आहे, त्यामध्ये हातपाय आपटण्याचं काम रोहित पवार करतायत. आपल्या पक्षाचं काय वाटोळं झालंय त्याकडे वळून बघायलाही रोहित पवारांना वेळ नाहीये. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कमालीचे आजारी आहेत आणि कार्याध्यक्ष सुप्रियाताई हे आपल्याच कामात रमलेले आहेत आणि पक्षाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला आपल्या पक्षासाठी काय करायचंय विसरून अजितदादांचा राष्ट्रवादी कोण चालवते वगैरे वगैरे चिंता करणारे रोहित पवार हे खरं तर स्वतःच्या भविष्यामुळे चिंताक्रांत झालेले आहेत. आता भविष्यात आपलं काय? कधी उद्या पाया पडून काकाच्या पक्षात प्रवेश केला असता तर काकाच नाही आणि आपले चुलत बंधू पार्थ किंवा जय पवार आपल्याला सोबत घेतील याची गॅरंटी नाही. सुनेत्रा बहिणीच्या दारात उभी करण्याची शक्यता नाही. आणि म्हणून आपल्या राजकीय भवितव्यामुळे रडकुंडीला आलेले रोहित पवार आज जे काही वेडकळासारखे वागतायत, दिल्लीला जा, केजरीवालला भेट, राहुल गांधींना भेट, बंगलोरला जाऊन 0 FIR कर, हे सगळं करण्यापेक्षा त्यांनी आपलं राजकीय भवितव्य आपल्या पायावर उभं राहून निर्माण करावं, हा माझा त्यांना सल्ला आहे. आता यापुढे शरद पवार नावाचं नाणं बाजारात चालणार नाहीये. शरद पवार नावाच्या बँकेचे चेक फाडून ते कुठल्याही बँकेत कॅश होण्याची राजकारणात शक्यता उरलेली नाही. हे जितक्या लवकर रोहित पवारांना कळेल तितकं लवकर ते आपल्या राजकीय जीवनामध्ये आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहू शकतील. आणि अशा वेळेला आपण कोणाला सोबत घेऊन पुढची वाटचाल केली पाहिजे हे समजू शकतं. आणि मला असं वाटतं की आजच्या तारखेला त्यांनी इतके हातपाय आपटून देखील अजितदादा गटाच्या किंवा अजितदादांच्या पक्षातल्या कोणाकडूनही रोहित पवार यांना तिळमात्र सहयोग मिळत नसेल, पाठिंबा मिळत नसेल, दुजोरा मिळत नसेल, तर जे कोणी बरोबर आलेत, तो तीळ असो की मात्र असो, त्याला सोबत घेऊन पुढे जायची तयारी केली पाहिजे. आणि असा अजितदादांच्या गटातला एकमेव नेता आहे जो अजूनही आमदार आहे, पण आणखीन 2 महिन्यामध्ये 50 दिवसामध्ये ज्याची आमदारकी संपणार आहे, असा एकमेव अजितदादा गटाचा नेता, विधान परिषदेचा सदस्य अमोल मिटकरी हे आहे. रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघाताचा आपल्या राजकारणासाठी जे भांडवल केलं ते करताना त्यांना अजितदादांच्या गटातून कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही, तरी फक्त अमोल मिटकरींचा मिळालेला होता. आणि त्याला कारणही तेच आहे, तसंच आहे की जितकं पवार कुटुंबातला असून आणि पवारांच्या तिसऱ्या पिढीतला असून रोहित पवार यांचं राजकीय भवितव्य अधांतरी आणि खुंटीला टांगलेलं आहे, तितकंच अमोल मिटकरी यांचं तर राजकारण भ्रूणहत्या म्हणावं इतकं लवकर संपुष्टात येणार आहे. 6 वर्षापूर्वी तेव्हाच्या राजकारणामध्ये अमोल मिटकरी यांना शरद पवारांनी आपल्या नेहमीच्या डावपेचातलं एक प्यादं म्हणून
राजकारणात आणलं, त्यांना थेट विधान परिषदेचं सदस्य करून टाकलं. तेव्हापासून हळूहळू करत अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संभाजी ब्रिगेडच्या हिंदुत्व विरोधी भूमिकेवर घेऊन जाण्यासाठी जेवढी बुद्धिपणाला लावता येईल तेवढी लावली. कुठली तरी एक मोठी यात्रा काढली होती राष्ट्रवादी काँग्रेसने, तुम्हाला आठवत असेल. जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष म्हणून त्या यात्रेचं नेतृत्व करत होते. महाराष्ट्रावर फिरून आलेल्या त्या यात्रेची सांगता कोल्हापुरात करण्यात आली होती. शरद पवार तिथे आधी हजर होते, पण त्याच्या आधी सांगलीला किंवा इस्लामपूरला कुठेतरी त्या राज्यव्यापी पदयात्रेचा एक समारंभ होता आणि त्याच्या स्टेजवर ब्राह्मण पुरोहिताची टिंगल उडवत अमोल मिटकरींनी जे काय आपलं संस्कृतचं अज्ञान प्रदर्शित केलं होतं त्याचा व्हिडिओ गाजलेला होता. मम भार्या समर्पयामी वगैरे. तो त्यांचा पिंड हा काँग्रेसचा नाही, राष्ट्रवादीचा तर बिलकुल नाही. अमोल मिटकरी यांचा पिंड हा ब्रिगेडी आहे. संभाजी ब्रिगेड नावाची जी संघटना RSSच्या आणि हिंदुत्वाच्या विरोधासाठी उभी करण्यात आली, राबवली गेली आणि आता बारगळलेली आहे. एकूण हिंदू समाजापासून मराठा समाजाला तोडण्यासाठी, मराठा हा समाज घटक हिंदूंपासून तोडण्यासाठी जे मोठं कारस्थान राबवलं गेलं होतं त्याचं अर्भक किंवा त्याचं बालक, त्याची संतती म्हणजे संभाजी ब्रिगेड होती. संभाजी ब्रिगेड, कधी जिजाऊ ब्रिगेड किंवा कधी सेवा संघ, अशा नाना नावं घेतली गेली. अमोल मिटकरी हे त्याची संतान आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला भाजपला डिवचण्यासाठी हुकमी पद्धतीने वापरता येणारं प्याद किंवा मोहरा म्हणूनच शरद पवारांनी ब्रिगेड मधल्या या अत्यंत बोचऱ्या आणि बोल घेवड्या माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणलं आणि आमदार बनवलं होतं. पण तोही इतका चतुर की ज्या वेळेला पक्षात फूट पडली तेव्हा अतिशय सावधपणे अजितदादांच्या गोटात जाऊन बसला, शरद पवारांच्या नाही. संधी साधू माणसं हुशार असतात. ते एकाचं बोट पकडून पुढे येतात आणि आपला तोल सावरला की त्याचं बोट सोडून आणखीन पुढे घेऊन जाणाऱ्या कोणाचं तरी बोट पकडतात. त्यामुळे अमोल मिटकरी हे शरद पवारांच्या कृपेने आमदार झाले, राष्ट्रवादीचे आमदार झाले. अन्यथा श्रीमंत कोकाटे असतील, गायकवाड म्हणून त्याचे नाव आता विसरलो, ब्रिगेडचे खरे आक्रमक नेते जे होते, प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे, अशा लोकांना बाजूला सारून शरद पवारांनी या मिटकरीला पुढे आणलं. याचं कारण त्यांना भाजपला, संघाला आणि हिंदुत्वाला डिवचण्यासाठी एक हुकमी तोंडपाटीलकी करणारा माणूस हवा होता. पण ती आमदारकी मिळाल्यानंतर त्याच भाजप सोबत अजितदादा गेले, तेव्हा पवारांच्या फुले शिव शाहू वगैरे भाषेला बासनात गुंडाळून अमोल मिटकरी सुद्धा भाजपच्या महायुतीमध्ये सामील झाले होते. आता गंमत अशी झाली आहे की अजितदादा गेलेले आहेत आणि परत आमदारकी मिळण्याची तिळमात्र शक्यता नाहीये. कारण आणखीन 1.5-2 महिन्यानंतर ज्या विधान परिषदेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, त्या ज्या 9 जागा रिक्त होत आहेत त्यापैकी 1 जागा अमोल मिटकरींची आहे आणि आजचा जो अजितदादा गट आहे त्याच्याकडे जे 40-41 आमदार आहेत त्यांचा हिशोब लावला तर अवघा 1 आमदार अजितदादा गटाकडून निवडून आणला जाऊ शकतो आणि त्यात आपली वर्णी लागणार नाही याची पक्की खात्री मिटकरींना आहे. आणि म्हणून मिटकरींना अचानक मरणोत्तर अजितदादांचा पुळका आलेला आहे. आपल्याला इकडून नाही तर परत एकदा
शरद पवारांच्या तिकडमुळे आमदारकी मिळू शकेल या खोट्या आशेवर अमोल मिटकरी रोहित पवारांच्या मागे फरफटत गेलेले आहेत. कारण सरळ आहे, आपल्याला स्वपक्षाकडून आमदारकी मिळणार नाहीये, पण रोहित दादाशी इमानदारी दाखवली तर त्यामुळे सुप्रियाताई शरद पवार यांच्याशी जवळीक साधून तिकडून आमदार होता आलं तर बघावं. आणि त्यासाठी अजितदादा गटातला जो एकमेव नेता आज रोहित पवार यांच्या पाठीशी उभा राहिलाय, तो रोहित पवारांना पुढे घेऊन जाऊ शकतो. रोहित पवारांचा जितका उपयोग अमोल मिटकरींना होणार आहे, तितकाच उपयोग अमोल मिटकरीचा रोहित पवार करून घेऊ शकतात. कारण रोहित पवारांनी एक गोष्ट विसरून जावी, शरद पवारांचं नाणं आता चलनी राहिलेलं नाही. तुम्हाला जर राजकारणात उभं राहायचं असेल आणि पवार कुटुंबाची पुढची पिढी किंवा नवी पिढी तुम्हाला सोबत घेणार नसेल, तर तुम्हाला स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभं राहावं लागेल. आणि ते राहायचं असेल तर आपला एक अनुयायी वर्ग निर्माण करावा लागेल. प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांच्यावर रोजच्या रोज तोफा डागल्या किंवा आडमार्गाने पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर शरसन्मान केलं म्हणून तुमचे पाय घट्ट होत नसतात. त्यांना इजा होऊ शकते, त्यांचं नुकसान होऊ शकतं, पण तुमचा फायदा होण्याची कुठलीही शक्यता नाही. तेव्हा रोहित पवारांना माझा सल्ला असा आहे की आज विस्कळीत होऊन पडलेली, मरणासन्न झालेली संभाजी ब्रिगेड नावाची जी संघटना आहे, ती मुळातच मराठा अभिमानातून, दुरभिमानातून निर्माण झालेली आहे. तेव्हा आपल्याला मराठा नेतृत्व करायचंय, ही खुणगाठ बांधून जर रोहित पवार राजकारणात वाटचाल करायला सज्ज झाले असतील, तर मला वाटतं त्यांच्यासाठी न मागता जी मदत आली ती अमोल मिटकरींची आहे. आणि आजही राष्ट्रवादी अजितदादा गटात आमदार असलेले अमोल मिटकरी यांनी आपल्या संभाजी ब्रिगेडच्या जुन्या नात्या गोत्यांना तोडलेलं नाही. अजूनही ते संपर्कात असू शकतात, ओळखी पाळखी असू शकतात आणि संघटनेचे बारकावे त्यांना माहिती असू शकतात. अमोल मिटकरी यांच्यासारखा खंदा वक्ता गमावल्यानंतर संभाजी ब्रिगेड हळूहळू अस्तंगत होत गेली, मरगळली. त्यातून ती संघटना सावरायला अजितदादा आपला रोहित पवार सारखा राजकीय नेता आणि अमोल मिटकरी सारखा वक्ता एकत्र आले तर ही संघटना नव्याने बाळसेदार होऊ शकते. आणि ज्या वेळेला अशी संघटना बाळसेदार होते तेव्हा कुठला ना कुठला पक्ष, मोठा राजकीय पक्ष, त्यांना आपल्या पंखाखाली घ्यायला उतावळा होत असतो. मला वाटतं रोहित पवारांनी ही संधी साधली पाहिजे. मराठा संघटना वेगवेगळ्या असतील, ब्रिगेड असेल, काय असेल ते, हे सगळे आज इतके विस्कटून गेलेले आहेत. आणि जे काय उरलं सुरलं जनमानसामध्ये मराठा संघटनाविषयी आस्था, आत्मीयता होती, ती बिनबुडाच्या मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटवून आणि कोणाकोणाच्या हातचं खेळणं होऊन जरांगे पाटलांनी फार ती आस्था बुडवून टाकलेली आहे, नामशेष केलेली. तिला नवी संजीवनी दिली तर उभं राहू शकेल एवढी धुकधुक संभाजी ब्रिगेड किंवा मराठा आंदोलनामध्ये आज सुद्धा आहे. पण एक गोष्ट आहे, त्यासाठी एका बाजूला थोडासा राजकीय आश्रय आणि दुसऱ्या बाजूला फरडा वक्ता असला पाहिजे. अमोल मिटकरींकडे ते उत्तम वक्तेपण आहे, वक्तृत्व आहे. आणि म्हणून जितकी मिटकरींना रोहित पवार सारख्या तरुण नेत्याची गरज आहे, तितकीच रोहित पवारांना सुद्धा अमोल मिटकरी सारख्या एका फरड्या वक्त्याची गरज आहे. हे दोघे एकत्र आले तर संभाजी ब्रिगेडला नवी संजीवनी मिळू शकते. आणि जर त्यातून पुढे एखादी राजकीय संस्था, संघटना उभी राहू शकली, पुढल्या पिढीतले
तरुण मराठा त्यामध्ये एकवटत गेले तर त्याला राजकीय भवितव्य असू शकतं. शरद पवारांच्या बरोबरच मराठा राजकारणाचा एक प्रकारे आज बोहऱ्या वाजलेला आहे. कधी काळी काँग्रेस सारखा सत्ताधारी पक्ष मराठ्यांच्या मुठीत होता. शरद पवारांच्या धरसोड वृत्तीमुळे त्या मराठ्यांची सगळी प्रतिष्ठा आणि राजकीय ताकद लयाला गेलेली आहे. त्यातून सावरायचं असेल तर आधी मराठा घटक उभा करायचा आणि मग त्याच्या आसपास फुले, शाहू, आंबेडकर म्हणत इतर लहान सहान जातींना जवळ घ्यायचं. अशा रीतीने एक नवीन राजकारण उभं राहू शकतं. आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे निवडणुकींचे निकाल सातत्याने येत आहेत ते बघितले तर एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहिलेला नाही, पण विरोधी पक्षासाठी जागा आहे. महायुती म्हणून निवडणुका जिंकणाऱ्यांच्या मतांची बेरीज केली तर ती 50% आसपास जाते. म्हणजे 40-45% विरोधी पक्षाचा स्पेस आहे. आणि त्यामध्ये कोणी उद्धव ठाकरे, काँग्रेस किंवा शरद पवार हे नेतृत्व करणार नसतील तर नव्या नेतृत्वाला उदयाला येण्यासाठी भरपूर स्कोप आहे. रोहित पवार किंवा अमोल मिटकरी तेवढी मेहनत घेऊ शकणार असतील, अथक मेहनत घेणार असतील आणि लवकर आपल्याला फळ मिळालं पाहिजे इतकी घाई करणार नसतील तर पुढच्या 10 वर्षाची योजना बनवून त्यांनी संभाजी ब्रिगेड पासून नव्याने सुरुवात करावी. संभाजी ब्रिगेडला संजीवनी द्यावी आणि त्यातून भविष्यातला एक राजकीय पक्ष, ठीक आहे 8-10 आमदार निवडून आणू शकेल इतका पक्ष पुढच्या 7-8 वर्षात उभा केला तरी खूप आहे. कारण रोहित पवार यांच्या बाजूने वय आहे. अजूनही 20-25 वर्ष राजकारणात टिकून राहण्याची आणि झुंजण्याची शक्ती आणि वय त्यांच्या बाजूला आहे. मला असं वाटतं की हे असलं रोज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत होण्यापेक्षा रोहित पवारांनी राजकारणामध्ये आपल्या पायावर उभं राहावं. राज ठाकरेंनी जसं स्वबळावर एक पक्ष निर्माण केला, पुढे ते भरकटले असतील पण निर्माण केला आणि दबदबा दाखवला. तीच संधी रोहित पवार यांच्या समोर आहे. पळवाट शोधायची की आव्हान स्वीकारायचंय त्यांनी ठरवावं. अमोल मिटकरी हे त्यांना साथ देऊ शकतात असा माझा अंदाज आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.